KNH News 24. संगमनेर घरफोडी प्रकरणात सराईत जेरबंद 11,79,000चा मुद्देमाल हस्तगत। संगमनेर तालुक्यात दिवसा घरफोडी करणारा सराईत चोरटा महिला साथीदारांसह पोलिसांच्या जाळ्यात अडकला। केवळ 48 तासांत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरने आरोपीस जेरबंद करून तब्बल 11,79,140 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। फिर्यादी सोमनाथ शिवाजी बडांगे राहणार कवठे कमळेश्वर हे 12 ऑगस्ट रोजी सकाळी घराबाहेर असताना अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता। घरातील 9,92,280 रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरली। या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 553/2025 दाखल झाला आहे। माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कचाडी यांनी 2 विशेष पथके तयार करून तपास सुरू केला। 14 ऑगस्ट रोजी छापा टाकून आरोपी टोन्या उर्फ सोपान भाऊसाहेब काळे राहणार लखमापुरी तालुका शेवगाव यास अटक करण्यात आली आहे। त्याच्या कबुली जबाबानंतर घराजवळ पुरलेले दागिने व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली। तपासात आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, जबरी चोरी, घरफोडी अशा 14हून अधिक गुन्ह्यांची नोंद विविध ठिकाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे। सध्या आरोपीस संगमनेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, राजेंद्र व्याप, गणेश लांडे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, अमृत आडाव, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, सुनील मालनकर तसेच महिला अंमलदार सालिका दरेकर, ज्योती शिंदे यांचा समावेश होता। KNH न्यूज साठी राजेंद्र सूर्यवंशी।